चंद्रपुर शहर महानगरपालिका चंद्रपुर संचालित सावित्रीबाई फुले प्राथमिक कन्याशाला में 15 अगस्त को वृक्षारोपण कार्यक्रम लिया गया। इस कार्यक्रम में वित्त नियोजन व वन राज्य मंत्री तथा पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधायक नाना श्याम कुले, जिलाधिकारी डॉक्टर दीपक महसेकर, महापौर राखी कंचरलावार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, मनपा आयुक्त सुधीर शंबरकर, जिला परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, जिला परिषद उपाध्यक्ष कल्पना बोरकर, पार्षद व जोन सभापति अंजलि होटेकर आदि मौजूद थे। पालक मंत्री श्री मुनगंटीवार ने इस दरमियान अपने संभाषण में बाबूपेट पुल, बाबूपेट का विकास आदि मुद्दों को शामिल किया। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम को देश का स्वाभिमान और संपत्ति बताते हुए पालक मंत्री ने उनके विचारों को आत्मसात करने की आवश्यकता पर बल दिया। डॉक्टर कलाम के कार्यों को स्मरण रखने के लिए 125 एकड़ पर उद्यान बनाया जा रहा है। इस जगह हजारों से अधिक वृक्ष लगाए गए हैं। इस जगह आने वाले छोटे बच्चे फलों का स्वाद ले सके, ऐसी संकल्पना जताई। इस दौरान महापुरुषों की वेशभूषा में छात्रों के हाथों वृक्षारोपण किया गया। दबावणाऱ्या उष्णझळा, व्याकुळ करणारा तटस्थ उष्मा, नुकताच वसंताने दिलेला हिरवा कंच आहे, उधळून लावणारा शिवाजी महाराज इकडे या ना तुम्ही। लावतो आणि तो दही वाढतो आणि तो बहरतो, त्याला पाहिजे असतं प्रेम। आपल्याला निसर्गाने 3 हे दिले आहेत, एक उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, आणि मानवाला एक दिला आहे जिव्हाळा। आणि हा जिव्हाळा आपण जेव्हा वृक्षाला लावतो तो वृक्ष बहरून जातो, हिरवागार होतो आणि त्यामुळे आपल्या पोल्युटेड शहरामध्ये एक सुंदर वातावरण निर्माण होतो। आणि सुधीर भाऊंनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन आपले चंद्रपूर शहर खूप पोल्युटेड रहित करायचा प्रयत्न करताना मी सुधीर भाऊचे खूप अभिनंदन करते। आणि त्यांनी आपल्या चंद्रपूर महानगराला 40 कोटी रुपये दिले आहेत। आपल्या महानगराचा त्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे सर्व रस्ते, सर्व विकास होतील। आणि एवढे 2 शब्द बोलते आणि माझे भाषण। बाबूपेठ या चंद्रपूरची शान आहे। मला आठवतं की बाबूपेठ ब्रिज हे या बाबूपेठ वासियांची एक मनातली सुप्त इच्छा आहे। बाबूपेठ ब्रिजला आता मान्यता देण्यात आली असून या वर्षीच्या निधीमध्ये 5 कोटी रुपयाचा निधी दिला आहे आणि 65 कोटीचा बाबूपेठ ब्रिज होईल। हा 15 ऑगस्टच्या दिवशीचा शब्द आहे। आमदार नाना भाऊच्या नेतृत्वात आपण बाबूपेठचा ब्रिज बांधणार, म्हणजे बांधणार या विभागाच्या लोकांच्या सोयीसाठी। ही शाळा आणि या शाळेचे श्री बीट सर हे अतिशय मेहनत करून बीट सर हे या शाळेच्या आदर्श शाळा करण्याच्या प्रयत्नात आहे। महापौर ताई व आयुक्त महोदयांनी सांगितलं की या शाळेमध्ये आम्ही अत्याधुनिक सोयी देणार आहोत। पण राखीताई, तुम्हाला पैसे कमी पडले तर चिंता करू नका, पण बाबूपेठची ही शाळा सर्वात सुंदर करा, उत्कृष्ट करा, ज्ञान देणारा एक विद्यापीठ करा, अशी मी आपल्याला निश्चितपणे सूचना करतो। या शहरासाठी आपण यावर्षी 40 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलाय। आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष बाब म्हणून इतका मोठा निधी उपलब्ध झाला नाही, पण मी बाबूपेठकरांनाही शब्द देतो की हा निधी खर्च करत असताना येणाऱ्या 4 वर्षात बाबूपेठच्या विकासासाठी सुद्धा या निधीचा उपयोग निश्चितपणे होईल, हा माझा आपल्याला आश्वस्त आहे। मग झरपट नदी असेल, या ठिकाणी इरई नदी असेल, प्रियदर्शनी सभागृह असेल, नेताजी नगर भवन असेल, मोठे नाला बांधकाम असेल, पिण्याच्या पाण्याची योजना असेल, आणि या ठिकाणी आपल्या माहिती करता की आज 12:30 वाजता गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूला भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने आपण बाल वन उद्यान करतोय। हजारो आंब्याची झाडं आपण तिथं लावतोय, चिंच, कवट, बोर, सीताफळ, पेरू। की या बाबूपेठचे लहान मुलं 5 वर्षांनी
जेव्हा त्या बगीचात जातील तेव्हा मुगांवर प्रेम करणाऱ्या या APJ अब्दुल कलाम यांच्या उद्यानामध्ये, त्या निसर्गरम्य परिसरामध्ये ते या सर्व झाडांचा आणि झाडांच्या फळांचा उपयोग करू शकेल, आस्वाद घेऊ शकेल आणि बाऊपेठकरांसाठी एक उत्तम वन उद्यान ज्याची सुरुवात आपण आज करतोय. आज लहान मुलांच्या हातून वृक्षारोपण करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. बंधूंनो, मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की आज हा स्वाधीनता दिवस आमच्यासाठी संकल्प दिवस आहे. हजारो लाखो शहीदांनी ओठातून वंदे मातरमचा मंत्र देत छातीवर इंग्रजांच्या बंदुकीच्या गोळ्या झेलल्या. या इंग्रजांच्या बंदुकीच्या गोळ्या झेलताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं आणि ते हास्य आयुष्य भारत मातेला समर्पणाचं होतं. पण ते हास्य होतं की या देशाच्या सर्वसामान्य दीनदुर्बल शोषित पीडित माणसाच्या चेहऱ्यावर आनंद यावा. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे तुमच्या माझ्या आनंदासाठी होतं. हा आनंद निर्माण करण्यासाठी, हे शहर उत्तम करण्यासाठी आज आपल्यासाठी हा फक्त स्वाधीनता दिवस नाही, तुमच्या माझ्यासाठी हा संकल्प दिवस आहे, हा प्रतिज्ञा दिवस आहे. चला आपण संकल्प करूया या लाखो शहीदांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी. जातीच्या बाहेर जाऊन, धर्माच्या बाहेर जाऊन, जात धर्म वंश पक्षाच्या बाहेर जाऊन आपण सर्वजण चंद्रपूरकर आहोत. चंद्रपूर एक पाऊल पुढे महाराष्ट्रात जावं या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचा संकल्प करूया. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभकामना. धन्यवाद. जय हिंद.